आजकाल नैसर्गिक प्रेग्नन्सी राहणं थोडंसं मुश्किल झालेलं आहे. म्हणजे एकूण सर्व्हे बघितला तर 40% मुलं ही टेस्ट ट्यूब बेबीनी होतात असं सांगितलं जातं. मग त्याच्यानंतर काही प्रेग्नन्सी जर का राहिलीच तुम्हाला, तर बऱ्याच वेळेला मिसकॅरेज होण्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. तर आता मिसकॅरेज होण्याची अनेक कारणं असतात. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण जर का टाळल्या, तर हे मिसकॅरेज आपल्याला काय करता येऊ शकतं, टाळता येऊ शकतं. म्हणजे एकूणच लाईफस्टाईलमध्ये जे काही बदल झालेले आहेत, त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्या रोजच्या खाण्यापिण्यामध्ये येत आहेत किंवा रोजच्या आपल्या सवयीचा जो भाग झालेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा मिसकॅरेज होण्याची शक्यता वाढत जाते. म्हणजे जर का आपण त्यातला पहिला भाग जर का बघितला, तर आजकाल आय-टीमध्ये काम करण्याचं प्रमाण किंवा आय-टीमधल्या लेडीज बऱ्याचशा आहेत आणि त्याच्यामुळे आय-टीमध्ये काय होतं, की बऱ्याच वेळेला कॉफी मशीन लावलेलं असतं आणि कॉफी पिण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. जसं आपण म्हणतो, की एखाद्या गोष्टीची जशी आपल्याला म्हणजे व्यसन लागतं, तसं अनेक जणांना कॉफी पिण्याचं व्यसनच लागलेलं असतं. पण जर का तुम्हाला प्रेग्नन्सी असेल आणि तुम्ही जर का कॉफी जास्ती पीत असाल, तर मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता असते. कारण त्याच्यामध्ये असलेलं कॅफीन जे आहे, ते शरीराची हीट वाढवतं आणि ही वाढलेली हीटमुळे काय होऊ शकतं, मिसकॅरेज होण्याची किंवा प्रेग्नन्सी कट ऑफ होण्याची शक्यता सर्वात जास्ती असते. आता काही जणांच्या बाबतीमध्ये कॉफी पिऊन सुद्धा काही नुकसान होणार नाही, परंतु तुमच्या लिव्हरची किती कॅपॅसिटी आहे हीट सहन करण्याची, याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. त्याच्यामुळे उगाचच विषाची परिस्थिती घेण्यापेक्षा प्रेग्नन्सीमध्ये कॉफी टाळलेली जास्ती चांगली. जर का आपण दुसरी गोष्ट बघितली तर असं म्हणलं जातं, की फळ हे आरोग्यासाठी चांगलं असतं किंवा फळं खावीत. फळं खायला प्रेग्नन्सीमध्ये हरकत नाहीये, उलट फळं खाल्ली पाहिजे. त्यांनी मुलाच्या आरोग्यावर चांगले परिणाम होत असतात. परंतु जर का आपण बघितलं तर पपई किंवा अननस असेल, तर याच्यामध्ये असे काही एन्झाईम्स आहेत, की ज्याच्यामुळे तुमच्या गर्भाशयाचं कॉन्ट्रॅक्शन वाढतं आणि त्याच्यामधून मिसकॅरेज होण्याचं किंवा प्रेग्नन्सी कट होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे जनरली पपई किंवा अननस या गोष्टी टाळलेल्या किंवा न खाल्लेल्या बऱ्या. त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि हे व्हिटॅमिन ए सुद्धा कधी-कधी काय होऊ शकतं, की गर्भाच्या नुकसानीसाठी कारणीभूत होऊ शकतं. तर त्याच्यामुळे जर का म्हणजे थोड्याफार प्रमाणात तुम्ही गाजर खाल्ल्याने काही होणार नाही. परंतु हल्ली जे काही गाजराचे ज्यूस पिण्याची जी काही म्हणजे पद्धत आलेली आहे, म्हणजे इतर वेळेला तुम्ही गाजराचा ज्यूस प्या, चांगला आहे आरोग्यासाठी चांगला असतो. व्हिटॅमिन ए आहे, डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं किंवा इतर व्हिटॅमिन एचे जे काही गुणधर्म आहेत त्याचा तुम्हाला फायदा होईल. परंतु प्रेग्नन्सी मात्रेमध्ये मात्र हे गाजराचे ज्यूस पिणं टाळलेलं जास्ती चांगलं. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर आजकाल पॅक फूड खाण्याचं प्रमाण सुद्धा फार वाढलेलं आहे. आता या पॅक फूडमध्ये काय असं असतं, की प्रिझर्व्हेटिव्ह असतात. मेनली जर का आपण बघितलं तर सॉस किंवा जाम हे पदार्थ जास्ती खाल्ले जातात. किंवा इतरही जे काही पॅक फूड आहेत किंवा आजकाल म्हणजे इन्स्टंट जे काही फूड आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्रिझर्व्हेटिव्ह बऱ्यापण प्रकारात असतात. त्यामुळे ह्या जे प्रिझर्व्हेटिव्ह आहेत हे सुद्धा गर्भाशयावर वाईट परिणाम करून मिसकॅरेज होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे हे जे काही पॅक फूड आहेत ते सुद्धा टाळलेले जास्ती चांगले. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं, की सध्या काय की मलेरिया असेल, टायफॉइड असेल किंवा डेंग्यू असेल, हे मच्छरांमुळे होणारे आजार वाढलेत आणि त्याच्यामुळे घरामध्ये गुड नाईट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मच्छरचे स्प्रे वापरले जातात. पण एकूणच जर का आपण बघितलं, तर हे स्प्रे कशाप्रकारे काम करतात, तर ते त्या मच्छरांच्या मेंदूवर परिणाम करत असतात किंवा डोक्यावर परिणाम करतात आणि त्यांना काय करत असतात, बेहोश करत असतात. मग तुमचं जे काही बाळ वाढत असतं, त्याचा मेंदू पण काय होत असतो, ग्रोइंग होत असतो आणि अशा वेळेला ह्या ज्या काही केमिकल्स आहेत, त्यांचा त्या बाळाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जर का कोणी प्रेग्नंट लेडी असेल किंवा तुम्ही जर का प्रेग्नंट असाल, तर हे जे काही स्प्रे आहेत किंवा गुड नाईट सारखे जे प्रकार आहेत, त्याच्यापासून लांब राहिलेलं चांगलं. जर का मच्छरच असतील, तर त्यासाठी अनेक आयुर्वेदिक जे काही उपाय येतात, म्हणजे त्याच्यामध्ये नीमचे पत्ते जाळणं असेल किंवा इतर काही धूपन चिकित्सा असतील, तर त्या केलेल्या जास्ती चांगल्या असतात. त्यानंतर जर का आपण बघितलं, तर आपल्याकडे काही स्त्रियांनी म्हणजे अल्कोहोल घेणं किंवा म्हणजे सिगारेट पिणं हे काही कॉमन नाहीये. परंतु आता पाश्चात्यांचं जे काही अंधानुकरण चालू आहे, तर त्याच्यामुळे अनेक जर का पार्टीमध्ये आपण बघितलं, तर स्त्रिया सुद्धा आपल्याला अल्कोहोल घेताना दिसत असतात किंवा सिगारेट पिताना सुद्धा दिसत असतात. हां, इतर वेळेला आपण या गोष्टी कराव्यात की न कराव्यात हा वेगळा पाठ झाला. परंतु तुमच्या प्रेग्नन्सी असेल, तर मात्र मुश्किल काम होण्याची शक्यता असते. कारण अल्कोहोल काय करतं, या मुलाच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम करत असतं किंवा मुलाच्या मेंदूची वाढ प्रॉपर होऊ देत नाही आणि त्याच्यामुळे काय होत असतं, की त्याची बौद्धिक क्षमता कमी होण्याची किंवा कधी-कधी मेंटल रिटार्डेड होण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबरोबर त्याचं बोलणं असेल किंवा ऐकणं असेल, या गोष्टींवर म्हणजे सेन्सरी पार्टवर सुद्धा काय करत असतं, हे अल्कोहोल परिणाम करत असतं आणि प्रेग्नन्सीमध्येच जर का त्या मुलाला अल्कोहोलची थोडीशी सवय झाली, तर पुढे ते अल्कोहोलचं ॲडिक्ट होण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबरोबर जर का सिगारेटचं बघितलं, तर त्याच्यामधून येतं निकोटीन. आता आईचं लिव्हर या निकोटीनला म्हणजे काय म्हणतो, की प्रोसेस करण्यासाठी सफिशियंट असेल, तरी सुद्धा बाळाचं लिव्हर काही एवढं चांगलं नसतं आणि त्याच्यामुळे या निकोटीनचा सुद्धा काय करू शकतो, त्या बाळाच्या आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. कधी-कधी त्याच्यातून प्रेग्नन्सी ड्रॉप आउट होण्याची सुद्धा शक्यता
निर्माण होते. त्यामुळे एकूणच जर का आपण बघितलं म्हणजे जर का म्हणजे काय म्हणतो असेल, की कॉफी असेल किंवा म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला पपई, अननस किंवा गाजर असेल किंवा तुमचे पॅक फूड्स असतील म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेले आहेत किंवा मॉस्किटो स्प्रे जे आहेत, बरोबर की नाही? त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करावा का नाही? हा सुद्धा एक बऱ्याच वेळेला म्हणजे थोडासा विचार करण्याचा भाग असतो. म्हणजे अनेक जणांच्या बाबतीत जर का आपण बघितलं आजकाल, तर गर्भाशय एवढं डेलिकेट झालेलं असतं, की त्याच्यामुळे जर का हेवी एक्सरसाइज जर का केली, तर त्याच्यामधून म्हणजे प्रेग्नन्सी ड्रॉप आउट होण्याची शक्यता असते. इव्हन अनेक स्त्रियांना आजकाल पूर्णपणे म्हणजे 9 महिने बेड रेस्ट घेण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो. तर अशा स्त्रियांनी मात्र काय करू नये, व्यायाम करू नये. पण जर का तुमची प्रेग्नन्सी नॉर्मल असेल, गर्भाशय जर का तुमचं चांगलं असेल, तुमच्या रेग्युलर ज्या काही एक्सरसाइज आहेत किंवा माफक एक्सरसाइज आहेत, त्या करायला या पिरियडमध्ये तुम्हाला काही हरकत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये रेडिएशन जो पार्ट असतो म्हणजे एक्स-रे काढणं असेल किंवा तुम्ही बाकी काही गोष्टी असतील, म्हणजे इव्हन मेडिकली सुद्धा या गोष्टी कधी ॲडवाईस केल्या जात नाहीत. परंतु जिथे रेडिएशनचा संबंध असेल, अशा ठिकाणी जाणं जास्ती टाळणं योग्य असतं. त्यामुळे एकूणच जर का बघितलं आपण, की प्रेग्नन्सी जर का आपल्याला प्रॉपरली जर का कंटिन्यू करायच्या असतील, तर काही गोष्टी जर का आपण टाळल्या म्हणजे ज्या आता सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये ज्या गोष्टी येतायत, म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, की जर का प्रायमरी लेव्हलला जर का तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीच जर का प्रॉपर आयुर्वेदिक जर का तुम्ही उपाय केले, म्हणजे शोधन चिकित्सा केली, पंचकर्म केली आणि गर्भाशयाचं आणि म्हणजे म्हणतो ना आईचं, या दोन्हींचं आरोग्य जर का योग्य करून घेतलं, तर काही प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नकोत. परंतु जर का हे नसेल आणि जर का गर्भाशय पण वीक असेल, आईची तब्येत पण जर का तोळामासा असेल, तर मात्र काय असतं हे सगळंच प्रॉब्लेमॅटिक होत असतं आणि अशा ह्याच्यातून जर का ती प्रेग्नन्सी व्यवस्थित व्हावी अशी वाटत असेल, तर अनेक प्रकारच्या गोष्टी टाळाव्या लागतात. म्हणजे इव्हन चांगली प्रेग्नन्सी असताना सुद्धा या गोष्टी टाळलेल्याच चांगल्या. कारण शेवटी त्या त्रासदायकच आहेत. परंतु जर का म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीच जर का आपण योग्य आयुर्वेदिक उपाय घेतले आणि प्रेग्नन्सी चालू असताना सुद्धा तुम्ही मासानुमास असेल किंवा आयुर्वेदिक सल्ल्यानुसार योग्य जर का आहाराचं जर का नियोजन केलं, तर एक सुदृढ बाळ होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत मिळू शकते.